राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी दिनांक 28 जानेवारी रोजी विमान अपघातामध्ये निधन झालं. त्यांच्या जाण्याने पक्ष आणि सरकारमधील त्यांची जागा रिक्त झालेली आहे. परंतु आता या प्रकरणामध्ये नक्की काय घडलेलं आहे ते पहा. चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. राष्ट्रवादीचा खेळ खरोखर संपणार का? यामागे नक्की काय आहे ती जबाबदारी आता सुनेत्रा पवार यांनी स्वीकारली आहे. त्यांनी राजभवनातील लोकभवनामध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दुपारी 2:30 वाजण्याच्या दरम्यान सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना शपथ दिली. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंचावर उपस्थित होती. तसेच सरकारमधील अनेक मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल व अनेक जण तिथे उपस्थित होते. परंतु लोकांनी काय प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते पुढे पहा. सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या. अजितदादा गेल्यानंतर आता राष्ट्रवादीचं काय होणार हा प्रश्न जेव्हा उभ्या महाराष्ट्राला सतावत होता तेव्हा सुनेत्रा वहिनींचं नाव समोर आलं आणि राष्ट्रवादीत आनंदाचं वातावरण पसरलं. भाजपनेही या निर्णयाला तातडीने मंजुरी दिली. पण मित्रांनो, राजकारण जेवढं दिसतं तेवढं सोपं नाही. आज राजभवनात शपथविधीचा सोहळा पार पडत होता आणि सोहळा पार पडत असतानाच पडद्यामागे अशा काही गुपित हालचाली झाल्या आहेत की ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवून आणलाय. टीव्हीवर तुम्हाला सुनेत्रा वहिनी शपथ घेताना दिसत असल्या तरी त्या पाठीमागे राजकीय कारस्थान रचलं जात आहे का, जे सामान्यांच्या लक्षात, मोठमोठ्या विश्लेषणांच्याही लक्षात आलेलं नाही. मग अशी काय कारस्थानं आहेत ते तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पहा. दिल्लीवरून अशा काही अदृश्य तारा हलवण्यात आले की ज्यांनी संपूर्ण सत्तेचा गेमच पलटून टाकलाय. सर्वांना वाटतं की राष्ट्रवादीला पुन्हा एकदा मान मिळाला. दादा असताना राष्ट्रवादीची जी ताकद होती तीच कायम राहिली. पण सत्य काही वेगळंच आहे. मध्यरात्री झालेली ती एक गुप्त बैठक आणि गेल्या 12 तासात घडलेल्या अशा काही रहस्यमय घटना ज्यांनी राष्ट्रवादीच्या हातातून सत्तेचा रिमोट कंट्रोल हिसकावून घेतलाय. राजकारणात जे दिसतं ते नेहमी खरं नसतं. पडद्यामागची ही हालचाल जेव्हा उघड होईल तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र हादरल्याशिवाय राहणार नाही. नेमकं काय घडलंय त्या रात्री ते आपण आज बघणार आहोत. दिल्लीतून असा कोणता डाव टाकला गेलाय ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचे समीकरणच बदलणार आहे आणि हे तुम्हाला आत्ताच नाही लक्षात येणार. जेव्हा हळूहळू गोष्टी पुढे जातील तेव्हाच तुम्हाला लक्षात येईल. आणि सुनेत्रा वहिनींच्या या शपथविधीमागे भाजपचा हिडन अजेंडा आहे का? चला जाणून घेऊया हे नक्की प्रकरण काय आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय धक्कादायक माहित्या काही समोर आलेल्या आहेत. अजितदादानंतर सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्या, पण सत्य भलतंच आहे. अचानक एकामागे एक गेम झाला की ज्याने महाराष्ट्राचे राजकारण हादरून गेले. कारण रात्री 12 तासात ज्या काही घडामोडी घडल्या ज्याने सगळं चित्र बदललं आहे. भाजपने नेमकं काय ठरवलं आहे की ज्यामुळे राष्ट्रवादी आता अडचणीत येणार आहे, असं अनेक तज्ज्ञांचं मत येत आहे. राजकारणात समोर दिसतं तसं नसतं हे खरोखरच आहे. अजितदादा ज्या दिवशी गेले त्यांच्या दुसऱ्या दिवशी त्यांचा अंत्यविधी होता खरा, पण कथेची सुरुवात अक्षरशः तिथूनच सुरू झालेली आहे. 29 जानेवारीला बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये जेव्हा अजितदादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होत होते तेव्हा संपूर्ण देश टीव्हीवर बसलेला होता, म्हणजे स्क्रीनवर डोळे लावून बसलेला होता. पण त्या गर्दीत 2 अशा व्यक्ती होत्या ज्यांचं तिथं असणं केवळ मर्यादित हे नव्हतं. आता ते म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन. शिष्टाचारानुसार अमित शहांच्या नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली व्हायला हवी होती, पण झालं उलटच. दुसऱ्या क्रमांकावर नितीन नवीन आले का? देशाच्या गृहमंत्र्यांना आपल्या पक्षाध्यक्षांना सोबत घेऊन बारामतीत येण्याची गरज का भासली? तिथेच या मिशन सुनेत्राची पहिली वीट रचली गेली. असं म्हटलं जातंय की त्या दुःखाच्या वातावरणात अमित शहांचे डोळे काहीतरी वेगळे शोधत होते. ते अजितदादांच्या गटाची अस्वस्थता. त्याचवेळी बारामतीत आणखी एक गोष्ट घडत होती. सुप्रिया सुळेंची बॉडी लँग्वेज. त्या स्वतः सुनेत्रा वहिनींना हाताला धरून इकडे तिकडे नेल्याचे फोटो आपण पाहिले असतील, किंवा मग ज्या काही
अक्षरशः घटना समोर आल्या होती की सुप्रिया सुळे यांना लोकांनी ट्रोल केलं होतं, कारण की त्या इकडे तिकडे सारख्या पळत होत्या, जणू काही झालंच नाही. त्याचबरोबर जे काही उपस्थित मंडळी म्हणजे तिथे राजकीय नेते येत होते, त्यांना खुर्च्यांची व्यवस्था त्या करत होत्या. तुम्ही इथेच बसा, तुम्ही तिथेच बसा, अशा प्रकारचं त्यांचं बॉडी लँग्वेज जे होतं ते सुरू झालं होतं. आपल्या कुटुंबातील एक महत्त्वाचा व्यक्ती दगावलेला आहे आणि अशा प्रकारच्या मग कृत्यांमुळे अनेक लोक चिडलेली होती. त्यामुळेच मग सुप्रिया सुळे या ट्रोलसुद्धा झाले होते, हे तुम्हालासुद्धा माहिती आहे. पण राजकारणात काही गोष्टी दिसतात तशा नसतात असं बोललं जातं. अजितदादांच्या गटातील सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल या नेत्यांना सुप्रियाताईंनी हे निमंत्रण खटकत होतं. त्यांना भीती होती की दादांच्या जाण्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण होईल आणि दादांनी उभं केलेले अस्तित्व शरद पवारांच्या सावलीत पुन्हा हरवून जाईल. आता अमित शहांनी नेमकी हीच अस्वस्थता ओळखली आणि विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार अमित शहा आणि सुनेत्रा वहिनी यांची एका मोजक्या शब्दात भेट झाली. अवघी काही मिनटं, पण त्या काही मिनिटात दिल्लीकडून असा एक कानमंत्र दिला गेला. आता तो काय कानमंत्र होता ते सुद्धा पहा. स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी बळ दिलं. 30 जानेवारीचा दिवस उजाडला. मीडियामध्ये चर्चा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत. शरद पवार गटाचे अमोल कोल्हे आणि अनिल देशमुख यांनी तर दादांची शेवटची इच्छा असा नॅरेटिव्ह सेट करायला सुरुवात केली होती. पत्रकारांनी मित्रमंडळाची मंत्रिमंडळाची वाटणीही करून टाकली होती. पण खऱ्या हालचाली तर मुंबईतील गुप्त बंगल्यावर सुरू होत्या. काल रात्री बारामतीत रक्षा विसर्जन झालं, विधी संपले आणि अचानक सुनेत्रा वहिनी आपल्या मुलांसह मुंबईकडे रवाना झाल्या. कोणालाही थांगपत्ता नव्हता. त्या शरद पवारांना न भेटताच मुंबईत दाखल झाल्या. ही साधी घटना नव्हती. ज्या सुनेत्रा वहिनी कायम पवारांच्या घराण्याचा मान राखत आल्या, त्यांनी आज साहेबांना न भेटता मुंबई गाठली. याचा अर्थ दिल्लीहून ग्रीन सिग्नल मिळाला होता, हे मात्र नक्की आहे आणि 100% आहे. काल रात्री जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र झोपला होता, तेव्हा मुंबईच्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत एक अदृश्य हात होता जो भाजपचा होता. भाजपला माहिती होतं की जर राष्ट्रवादी विलीन झाली तर राज्यात शरद पवारांची ताकद पुन्हा वाढेल. भाजपला हे कदापि नको होतं असं मानलं जात आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या निरोपानुसार राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला गेलेला तो पक्ष सांभाळायचा असेल तर नेतृत्व घरातच ठेव, पण ते घरानं दादांचं असावं आणि इथूनच सुनेत्रा वहिनींच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. पण खरी तर मेघ तर पुढेच आहे. आता आपण त्या विषयाकडे बोलूया जो सर्वात महत्त्वाचा आणि अजितदादांकडे अर्थ खातं होतं. राज्यात तिजोरीची चावी राष्ट्रवादीचा हट्ट आणि वहिनींना अर्थ खातंच मिळावं. पण भाजपने इथेच आपली खेळी खेळलेली आहे का, असं सुद्धा बऱ्याच तज्ज्ञांचं मत येत आहे. खरं तर ही एक थिअरी आहे आणि असे लोकांचे विचार आहेत. आपण जो संपूर्ण व्हिडिओ बघितलेला आहे तो एक लोकांची थिअरी आहे, पण सत्य काही वेगळं असू शकतं, हे तुम्ही अधोरेखित केलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.